तुम्हाला पटणार नाही, ह्या मऊ लुसलुशीत इडल्या मी फक्त बघा 15 मिनिटात बनवलेत आणि ते पण डाळ तांदूळ न भिजवता. आता पोरं शाळेतून आली की नाही की भुकभुक करतात, मग त्यांना खारी टोस्ट बटर हे असलं काही द्यायचं नाही. उरलेला भात घ्यायचा आणि अशा इडल्या बनवायच्या. एवढ्या भारी बघा या इडल्या होत आहेत. तुम्ही जाणून बुजून आता भात उरवणार. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी उरलेला भात घ्यायचा, त्याच्यात पाणी घालायचं आणि मिक्सरला हे असं बारीक बघा फिरवून घ्यायचं. एकदम बारीक असं करून घ्यायचं, इडलीच्या आपल्या नेहमीच्या पिठासारखं. आता हे एका भांड्यात बाजूला काढायचं, त्याच्यात 1 वाटी रवा घालायचा, अर्धी वाटी फ्रेश दही घालायचं आणि चांगलं बघा हे मिक्स करायचं आहे. चवीपुरतं त्याच्यात मग मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा बघा हे चांगलं असं मिक्स करायचं आहे. आता 10 मिनिटं झाकण ठेवून हे असं बाजूला ठेवायचं आहे. आता 10 मिनिटानंतर बॅटरमध्ये बघा 1 चमचा आपल्याला इनो घालायचा आहे. चांगलं हे मिक्स करायचं. इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि थोडं थोडं बॅटर बघा त्याच्यात टाकून 15 मिनिटं आपल्याला इडल्या ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. असल्या जबरदस्त ह्या इडल्या सांबर सोबत लागत होत्या म्हणून सांगू. तर जास्त तामझाम न करता अगदी पटकन होणारं मी सांबर मी इथं बनवले. सांबारची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा. आता डाळ तांदूळ भिजवायला विसरला तरी टेन्शन नाही, पटकन किचनमध्ये जा, उरलेला भात असेल तर घ्या आणि बनवून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब पण करा बरं का.